साध तुलाही पोचल का दारोदारी उडकल भारी अंग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी कोशी विहारी भेटल का वाट मला गावाऱ्याची आज कोणी तरी वाटत असं की बहुतेक तू उघड म्हणतो आमकडे दोघोळचे तेराची वडी खाऊन तुझी वाटत ऐकलास बुवा पण काही गोष्टी असतात थांबा दाखवत काय विषय माहिती आहे बुवा की सुरुवातीला आपले भारत देशाचे रत्न त्यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कारने त्यांना प्राप्त केले ते म्हणजेच आपले झाकीर हुसेन सर आपल्या भारत देशाचे रत्न ते आज आपल्यातून हरपले त्यांच्या पण देखील पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लावो त्याचप्रमाणे आपला मराठी एक कलाकार 16 डिसेंबर 2004 साली आपला मराठी कलावंत आपल्यातून निघून गेला ते स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या देखील स्मृतीला निमित्त व त्यांना आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद वा बोलता बोलता बोलून गेला काय की यमन राग सांगितलं ना बुवा यमन राग तू जाळवलं तू वडाची साईड लावलं पिंपळा का जरा थांब यमन राग घे रे यांचा उसना ठेवायचा नाही पण काही गोष्टी बुवा बोलला सगळ्या लिहून घेतलं तू हातचो पिचो कसं पोचवते काही तो हातचो गोवायचा यमन राग घे ज्याच्याकडे भजन ज्याच्याकडे भजन ना त्या कबून अधिकार बोलतो लक्षात ठेवा पण ते का काहीतरी मर्यादा असतात ती मर्यादा तुम्ही आज थोडी जरा पार केलास बाकी काही नाही माझा राग वगैरे काही नाही आजपर्यंत एकाच बारीचा फक्त तेवढे विषय की आजपर्यंत मान सन्मान देऊनच कार्यक्रम केलाय पण तुम्ही म्हणशा की आज वापरणे नगरीत दिलं म्हणजे आज माका सांभाळून घेत मी तुमच्या मुळात आधी बारशाचा भातना केलेला आहे लोक महत्वाचे विषय आणि सुशांत होईल बोलता बोलल्यावर सगळ्यांना वाईट दिसतात मग कशाक बोलता लांडगे लय सवा केल्या खाली माझ्यावर खार खातो ऐकलास हाय का देवांचा तो देव रे पर स्वयं देव रे देवांचा तो देव रे पर स्वयं देव रे लक्ष लक्ष्मी स्वामी देवभक्ती देव रे विश्वाचा विश्वाचा हरी
हाच तुमचा यमन राग. त्यात नंतर आता तुम्ही रूपावर सादर केला यमनतून औषध म्हणी. माका जर अभ्यासावर जोग तू काय म्हटलं हरिभक्त पारायण म्हणजे हबप हबप म्हटलास पण अभ्यास काय ना बुवा तो बघा तुमच्या यमन रागातून आता तुमच्या वारकरीचं औषध म्हणी काय आता बघा. ही गाणी लिहून घ्या. नमोस्तुते 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 सात स्वरानी चावरी यो औषध आहे ना यमनाचं औषध नाही. आणि दुःख काय येतच नाही. दुःख फक्त एकच राग येतो तो म्हणजे वैताग राग. त्याचा आपल्याला सकाळी 6 वाजता उठून अभ्यास कर ऐकलं. पण जे माहितीसाठी सांगतो भाऊ आता तुम्ही एक राग घातलास काय तुम्ही सुरुवातीला देशरागातून बुवा तुम्ही जो राग घातला तो रागाचं नाव मिया मल्हारच आहे. 100% मी ठामपणाने सांगतो तो राग मिया मल्हारच आहे. आणि त्याचा जर पनी आणि ध निशुद्ध नि कोमल लावून जर पाठी गेलास तर तो होय मेघ मल्हार राग. ऐका सनी नि सानी ध पनी ध प म प ग सनी शीशा हो या दिल हो आखिर यो मिया मल्हार ऐकलास आणि तो मेघ मल्हार. परत ऐकू सानी नि सानी ध पनी ध नि प म प ग सनी माझ्या मनी प्रियाची मी काय विदाऊट गुरुची बनावट केले आम्ही नाही. त्यामुळे बुवा ह्या बाबतीत तरी घुसायचं नाही. मी दार छेडते असू दे बुवा राग लिहून घ्यावा आणि आळून दाखवा. जर काही चुकीचं असलं तरी तुमच्या चरणाशी नतमस्तक उगीच काहीतरी काही घालच्या पुसून काय पण घ्यायचं नाही. पहिलं मोठं बुवा तुमचं की हातचो 15 मात्राचं नोटेशन बुवा की जे बरोबर सांगितलेलं म्हणजे माझ्या अभ्यासानुसार सांगितलंय मी तुम्हाला की 5 5 5 5 नि 5 10 आणि त्याचो एक हातचो म्हणजे 11 या नोटेशन मी केलं. म्हणजे आज तुमच्या नगरीत येऊन 4 पावलं काहीतरी मागे येईल ते 4 पावलं तशीच मागे राहून दे नाही तर पुढे काय होईल तर सांगता येत नाही बुवा. तुमच्या माहितीसाठी एकात एक घातल्या उत्तर 3च येऊ खाया. एकात एक घातलास ना तुमच्या हातच्याचा की उत्तर 3च येऊ खाया तो हातचो पकडून तर तुमका समजायचा नाही. आणि तुम्ही सांगतास की बुवांची ओळखच तशी आहे. बुवा रागा बिगाचा काय विषय नाही की असे मी 4 बुवा बाजून ठेवलेले होते तर तुमका देखील माहिती आहे बरोबर. 4 बुवा बाजूला ठेवले म्हणजे राग पीक काय नाही. पण भजनाच्या माध्यमातून जर असं कोण काय करत असत ना तर ते कथाच सोलतो आम्ही. कारण ही शाळा 5 बुवांच्या लक्षात ठेवा. कारण समोरचा काय मारित असत तर वासुरावरची सवयी आमका नाही. आता माझा तो राग आहे जो आज जग प्रसिद्ध करून ठेवले नाही आणि माका काही गेलंय तरी बुवा तो राग आळवून दाखवा. ऐका मदनी रे 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 सा सरे गे सरे नि सनी धनी ध पद म प ग म प नि सनी धनी ध प म प ग म ग म ग रे सा सरे गे सरे ग म धा धा मदनी नि धनी सा सा गे रे सनी सा धनी सा या
आयतारा करते का तकडे झोपवलं तर तुमका माहिती आहे. हरी भजना मीन काळ घालवू नको हरी भजना मीन काळ घालवू नको रे. अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा अंतरीचा ज्ञान दिवा घालवू नको रे घालवू नको रे. बोलून गेलास की पावर पावर ही गेली वनची पावर जाऊ काय वा. बोलता बोलता बोललास काय नाही राजबीक बघा काय नाही. पण तुम्ही सांगितलंस महिला वर्गासाठी काय तर सनसिल्क ब्लॅक डव साबण फॅरन लवली लगावं खूपसुरती पाहू. आणि आपल्यासाठी काय तर ईच गाड तुमच्याकडे बघलास ना असा खरोखर मला वाटतं की तुम्ही फॅरन लवलीची ऍड मस्त करू शकता. ती मीना खाकी पावडर येता बघा माहिती हा तिची ऍड भारी कशी म्हणजे असं मला वाटतं की तुमचं असं म्हणजे हसल्यावर असं वाटतं की चिवड्यात ठेवलेलं शेंगदाण्याचा लाडू झालो. ऐकला व राग नको कारण ही जागा नाही बुवा ती. आज बाजूलाच साईबाबांचं मंदिर आणि ती जागा बुवा भांडूची नाही. म्हणजे भांडला म्हणजे सुरुवातीला सांगितलं घरादारापर्यंतचे विषय नको. भांडला म्हणजे बुवा भजन नाही बरोबर ना. म्हणजे तुला असं वाटतं बघल्या की तू घराकडे नाही तो पाठार बसवायचो नैवेद्य द्यायचो. ती घरची मगाशी सांगली असती लाडकी बहिणी म्हणता पिठी वगैरे काय सांगितल्या त्या पिठीचे तो नैवेद्य द्यायचो आणि संध्याकाळी कधीतरी कोणकाच देऊन बुडवायचो. ऐकलास बुवा मी म्हणा नको काय असं काय विषय. पण त्या दिवशी असाच झाला हो म्हणता सांगता तुमका प्रेम करा मुलीनो प्रेम करा. प्रेम करू नको असं कोण सांगत नाही. बुवाने चांगलं सांगितलं की प्रेम करायचं असेल तर आपल्या आई वडिलांवरती करा भारत देशावरती करा आपल्या जवानांवरती करा. प्रेम करा प्रेमात काही नकार नाही. पण आता असा झाला प्रेम केल्यानंतर तो पोरगो ते पोरी घेऊन जाता. सत्य परिस्थिती बुवा सांगते ही घरी नेणार 2-3 महिने हो 2-3 महिन्याचा प्रेम लग्न केल्यानंतर म्हणजे तू तुझा कियाने वाटणे गेला. माका सांगा एखाद्या आईन आणि एखाद्या बापानं काय म्हणायचा बुवा काबाड कष्ट करता बापूस आणि आऊस लहानाचं मोठं करतो पोचता. तिचीच बुवा आपण समाजात मान जर खाली घातली तर काय उपयोग माका सांगा आयुष्याचो बरोबर ना. बुवा त्या दिवशी अशी घटना घडली आपल्या कुर्ल्याला 4 मुलांच्या समवेत एक मुलगी राहत होती. वो असं काहीतरी आपल्याकडनं भेटला लक्षात ठेवा. काहीतरी कोणीतरी बाहेरना कुयारो घातल्या म्हणून काहीतरी सांगणं हे आपल्या कधी जमला नाही आपल्या रक्तात नाही. देवचं बारी करायची पण लोकांना 4 शब्द असे सांगायचे की उद्या नाव काढू बाबा संदेश आणि सुशांत भाऊची बारीची झाली टॉप बारी झाली. ह्या काहीतरी पूजा बारी म्हटल्यानंतर माझी बारी खाली झाली तुमची बारी वर गेली किंवा माझी बारी वर गेली तुमची खाली गेली असं नाही. बारी चालक कशी अशी लाट्यासारखी चालव ही बारी. 4 मुलांनी तुका धोंडे माते आधी काही येत नाही ते 11 मात्रावर बसलं तुला काय समजलं तुला. तू टाकलं कोणसं म्हणतो 15 मात्राचा निकाल करून तू 11 मात्रेत घुसलं तुका धोंडे माते आधी येतात तरी मध्ये बोलायचा ना मुटको मारतल माका कसं सांगलास मग अशी नाकार मारत सांगताय काय माईक वर बोल तू असा काय नाही हे शब्द नको भाजणार. पण तुम्ही मध्ये बोलायचं नाही मी नाही ना बोललो. 4 मुलांच्या सभेत ती मुलगी राहत होती खरं सांगतोय. आणि त्या एक दिवशी असं झालं की त्या मुलीचं काय नशीब म्हणा त्या 4 जणांनी त्या मुलीवरती बलात्कार केला. मला सांगा 500 किलोमीटर अंतरावरून ती मुलगी आपल्या पुढच्या खर्चासाठी म्हणजे आयुष्यभराच्या खर्चासाठी 500 किलोमीटर आपल्या आई बापाला आपल्या फॅमिलीला सोडून ती मुंबईसाठी रवाना झाली. आणि त्या 4 मुलांनी त्या मुलीवरती बलात्कार केला. मला सांगा त्या आई बापानं काय म्हटलं असेल. सुशिक्षित कोणाला म्हणावं ज्याने समाजामध्ये आपल्या आई बापाची मान खाली जाऊ दिली नाही बुवा आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला जिने कलंक लावला दिलेला नाही बुवा त्याला बुवा आपण सुशिक्षित म्हणावं. प्रेम काय प्रेम आहे ना हाताचं प्रेम आहे का. फूलों के मौसम में मिलने आते में पंछी बनकर उड़ जाते परदेसी मेरे यारा वादा निभाना
एका महिन्याचा. आणि ह्याच काहीतरी नाता 5-6 महिन्यापूर्वी गेला पुढे की काय असतं बघा. प्यार छूटा था जताया सजाना तो आया मी सांगते बघा. एखादा कुत्रा पाळून परवडला पण त्या प्रेम नको. म्हणून बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मुलगी म्हटल्यानंतर सगळं मिळवून सोडण्यासाठी आणि सगळं सोडून मिळवण्यासाठी जी जन्माला आली आहे ती म्हणजे आपली मुलगी आहे. जेव्हा ती मुलगी 4 जणांच्या समेत जेव्हा उभी असता, तिघांकडे मोबाईल असतो आणि ते एका मुलीकडेच मोबाईल नसतो. हा जर लांबसून खायच्या बापान बघितल्या तर तो बाप काय म्हणता, तो दुसऱ्याचे बुवा मोलमजुरी करणारो, अंगात फाटके कपडे घालून दुसऱ्याकडे मोलमजुरी करणारो बापान जाता बघल्या मुलीच्या हातात मोबाईल नाही तर कोणत्या तरी दाराच्या उमऱ्यावर जातो, बाबा 5,000 दे, बाबा 10,000 दे, काम करून तुझे कर्ज फेडीन. तो मंडळी बाप हा कुणाला दिसला नाही, पण त्याच बापाक माहिती असता की मी 5,000-10,000 रुपये मी कसे काय गोळा केलोय आणि मी माझ्या मुलीची स्वप्न पूर्ण करणार. म्हणजे तो म्हणजे कोण असत, तो म्हणजे आपलं बापा. म्हणून इज्जत आपल्या बापाची करा, आपल्या आईची इज्जत करा. दुपारच्या जेवणाची चिंता करते ती म्हणजे मंडळी आपली आई आहे. आणि ज्या आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करत जो असतो तो म्हणजे आपला मंडळी बाप आहे. नाही कळला कुणा बाप जन बाप नव्हे शाप, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार, बाप कुटुंब आधार. काय झाला बघवाच चेक करतो हे कर ना, काय विषय नाही. पण तुम्ही सांगितलास की फॅशन आता झाली या, चांगले मुद्दे तुम्ही बोललास की आता फॅशन म्हटल्यानंतर 28ची कमर असतात तर ती 32ची पॅन्ट. कारण फाटक्याक महत्व. चांगली पॅन्ट जर मार्केटमध्ये एका दुकानात जाऊन भेटलास तर त्या चांगल्या पॅन्टीची किंमत 1000 रुपये असतली. पाठी ढुंगणार फाटकी, ठोपरावर फाटकी, या पॅन्टीची किंमत वस्तुस्थिती आता जे सांगतोय माऊली 1800 रुपये. जर माका तुम्ही एक गोष्ट सांगा, 28ची कमर असली तर 28ची कमरची पॅन्ट घालून 32ची पॅन्ट घालून तो जर एखाद्या सत्यनारायणच्या पूजेक जर दर्शनाक उभं राहिलो तर खाली वाकलो पूजेक दर्शन घेऊ पाया, तोच जर माणूस एखाद्या पंक्तीत खीर वाटू वनवलं तर पाठच्या खीर खाऊ भैया. ही फॅशन ही आपली कुठेतरी आज कुठेतरी बुवा आजी हरवत चालली आपली संस्कृती आहे. म्हणून आज बुवा सांगण्याचं तात्पर्य की आमच्या कुंकेश्वर मंदिरात बुवा आम्ही एक नियम केलाय. बघितला शिल्लास कधी वाचलास, शॉर्ट कपडे एंट्री नाही, प्रवेश नाही. प्रत्येक मंदिरामध्ये झालं पाहिजे. कारण हीच आपली हिंदू धर्म संस्कृती आहे आणि हीच आपली हिंदू धर्म संस्कृती बुवा आपल्याला जपायची आहे. हो त्या दिवशी असंच झाला. असो रस्त्याने जायत होतोय, हो रस्त्यातून जाता जाता बुवा नावात दिला हे म्हणता जाईला तुझा झाला काय नाही रे म्हणता चष्मो लागलो माका. अरे म्हणता चष्मो लागलो त्याचा तुका दुःख खाया तर नाही, तुका वय झालं तुका म्हटलं चष्मो लागतलो नाही म्हणता चष्मो लागलो त्याचा म्हणता माका दुःख नाही रे. तर म्हटलं तुझा झाला काय, चष्मो लावून म्हणता घराच्या बाहेर पडलोय तर शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात बरे दिसत नाही. शेजारी म्हणता चष्म्यात बरं दिसत नाही तर मी म्हटलं त्या काय चष्मो काढून ठेव नाही, म्हटला चष्मो काढून जर घराच्या बाहेर पडले तर भांगा म्हटला तर शेजारी म्हणता माका दिसत नाही. याची गत झाली बुवा. वातावरण करू काय वातावरण. म्हणून सुरुवातीला सांगितलं तेवढ्या ताकदीचं भजन, तेवढ्याच ताकदीचं अध्यात्म आणि तेवढ्याच ताकदीचं मनोरंजन बुवा. बरोबर ना. तुम्ही सांगितलं की आज लग्न होत नाही, कोण काही ऑर्केस्ट्रात जाता, कोण काही असो डबल बारीक येता. पण बुवा एवढं तर तुमका वाटतं ना लग्न होत नाही तर मन कार्य तुम्ही उद्यापासून ते दुकान टाकून राहा. मी लग्न जमवून देऊ शकतो म्हणजे देतो आणि खाली तुमचा संदेश नायक तुमचा मोबाईल नंबर टाका. काही जाऊचीच गरज नाही. पैसे घेतले काय विषय येऊ बुवा. काही एक विषय मी जास्त काय बुवा बोलणार नाही. आज माका पण समजतं आज ह्या गावात तुमचं नाव आहे म्हणून सुरुवातीला बुवा सांगितलं की आपल्या नकाशाच्या कुठल्या तरी थोड्याफार भागात तुम्ही ठेवलाच आपल्या बापर्डे नगरीचं नाव. बरोबर ना. म्हणजे मी हाय येईन आणि तुमका काळ पाहून कातवणार जाणतं माका तर जमणार नाही.
ऐकलास? आणि तुमचा इथं खायचा गाणं तर गाणी आम्ही पण गाणी म्हणू शकतो. तो राग आधी बरोबर काय बघूया. आणा बरोबर आणा की चुकलो. तुका सांगितलं असते आता पण अरे तुका सांगते सुरुवातीक माझो राग देश रागातून मिया मल्हार केलंय एवढं तुका म्हणत तरी तू माझ्या अभ्यासाला जातो. पहिलोच गावलंस रे बाबा तू. ऐकलं? म्हणून सांगले धोंडी मातीच्या काळी येत नाही तर असंच प्यावता उगीच तू वळवळत असता. अरे भोंबेच्या देटापासून बुवा आजचा हा 5वा कार्यक्रम आहे. आवाज बसलाय बुवा. ऐकलास? टाचणी टाकली तरी बुवा आवाज येऊ बुवा. जास्त काही वेळ तुमचा घेणार नाही पण ठीक आहे बुवा. आज खरोखरच लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे असं वाटतं की त्यांनी एक पिक्चर आक्रमण करून ठेवलं नाही म्हणजे बाटलीतलो गंगाराम बुवा. ऐकलास? तुम्ही लिहून घ्यावा. आज तुम्ही किती बोलतास ते माका बघूचा पण तुम्ही भांडून घालशाल माका आणि तुम्ही जर म्हणशाल की बाबा ह्याका कसं तरी पुचकावू आणि हे उगीच काहीतरी बोलतो तर मी येडे गोपाळाच्या नादा कधी मी महत्वाचा विषय म्हणजे लागत नाही. बरोबर? ठीक आहे. ऐका. अंगुराचा कडी भुसाग तू शेरली शिकारी मी भाबडा ससाग तू शेरली शिकारी मी भाबडा ससाग. गजर आणा बुवा. गजराच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो ना. एक फूल वाहतो कारण बुवा आज हे जोक्स आहेत. तेव्हाच्या बुवा बाऱ्या बघा ना. कदम पांचाळ बुवा आमचे पांचाळ बुवा सांगून गेलेत बघा. भजन रोवे रे भजन रोवे रे भजन रोवे ताल नव्हे गोकुळा पकवाच नव्हे भेंडा बाजा ताल सुर नव्हे तुंतुन भजन नव्हे रे फॅशन. संतांच्या अभंगाला सिनेमाची चाल त्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला अभंगाची करुणी माती बुवाची कल कालविधी अर्थाचा अनर्थ करून भजन बुवा नव्हे रे फॅशन. या बुवा मी सांगते का 10% लोकांका या पटाचा नाही पण माझ्या 90% लोकांका 100% पटात. म्हणून तुमका बुवा सांगते की भांडण करणे म्हणजे बुवा भजन नाही. तेव्हाची बारी बघा काय होती. जुने झाली वाजवी तो पावा श्रीकृष्ण मुरारी वेडी झाली राधा आणि आताचे चाली शांता गेली शालू गेली आता गुणाचं नाव आला बापूराव. आता हे चाली तेव्हाचे चाली काय निवडायचे बघा. कारण तेव्हा कणकवलीतली बारी पांचाळ बुवा कदम बुवांच्या नावाची फोड कशी करायची. क कवडीतला द दमडीतला म मडक्यातला बोला भारी खाई वळवते ती बघ. जर भडकून घालचे तर गजरा छात्याने 100%. क कवडीतला द दमडीतला म मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको भजन दावा आम्हाला. तेव्हा पांचाळ बुवा फोड करायचे तेव्हा कदम बुवा पांचाळ बुवांना काय सांगायचे बघा. कवडी लक्ष्मी दमडी भावानी कवडी लक्ष्मी दमडी भावानी मडघा धरणी माता जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाता. हे जोक्स होते तेव्हाच्या काळात आणि हे गाण्यावर होते. कदम सुताराची जोडी हायलई गमतीची कदम तोडी निंदा करी सुताराची कदम तोडी निंदा करी सुताराची कदम तोडी निंदा करी सुताराची. सुताराचा वाईना घेतल्याशिवाय जाईना. तेव्हा या गाणी एक गाणं असायचं काय. रंग तुझा काळा रे काळा रे काळा रे बसाड्या तुझा गळा रे गळा रे. या आमच्यात नाही तर त्यामुळे मान सन्मान हा तसे बाबा देवते चांगतपणा भारी कर.
आणि आता वारकरी घेऊची होती वेगळी, पण तू इथे राग जे काय घालतो तर बिंदास काय असते, पण तुका अंशध्वनीत ना माझी वारकरी तुका आज ऐकवतोय. कैलासवासी शांताराम रावजी गुरव यांच्या स्मरणार्थ कुमार श्रेयस प्रशांत गुरव व कुमारी किमया प्रशांत गुरव यांच्याकडून आशीर्वाद रुपये 101 रुपयांचं बक्षीस आले, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद बुवा. कृपाचा भंग सुरुवात करतोय, म्हणजे लय शांतपणे घेतलोय. तुम्ही बिंदास बोला, काय विषय नाही. ऐकला तुम्ही म्हणशा की आज काय बुवा असो करता, पण बारी कशी करूची या ती बरोबर मागा करूची ती मी केली. हा ठीक आहे. मगाशी आमचे संजय गुरव बुवा, संजय गुरव त्या काय ते विचित्रच बुवा नाद नाही करायचो. मी त्यांना सांगले बाबा इथं तिसरी पेटी लावूया का. खरोखर एवढा चांगला व्यक्तिमत्व ना, म्हणजे प्रत्येक शब्दात त्यांना जोक सुचता. म्हणजे पुजारी बुवांचा खरोखर तुमका देखील म्हणजे राहता राहिल्यापेक्षा नाव जरा राहून गेला, तुम्हाला देखील उदंड आयुष्य लावलं. ठीक आहे, धन्यवाद. पोटात कळ मारलेली त्याचे म्हणूया असा रूप पातालो चरी औषधनी रूप पातालो चरी. या ठिकाणी आमचे परम मित्र अभिषेक नाईकगुरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील धन्यवाद देतोय. सुख अष्टगंध सिंधुर